नमस्कार, मी अक्षय हक्कादार स्वागत करतो आपलं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र राज्याकडे नेहमीच शेतीपूरक राज्य म्हणून पाहिले जाते, परंतु मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत। या गोष्टीला कारणीभूत आहे महाराष्ट्र राज्यातील पारंपरिक शेती। कुठे ना कुठेतरी पारंपरिक शेती या गोष्टीसाठी नक्कीच कारणीभूत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विशेष करून मराठवाड्यामध्ये आजही पारंपरिक शेती केली जाते, परंतु या पारंपरिक शेतीपासून मिळणारे जे उत्पन्न आहे ते फारच कमी प्रमाणात आहे। आणि आपल्याला जर जास्तीत जास्त उत्पन्न शेतीमधून मिळवायचे असेल तर आपल्याला आपली शेती करण्याची पद्धत बदलणं फारच गरजेचं आहे। यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर यासाठी आपल्याला जे आपण पारंपरिक पिकं घेतो शेतीमध्ये ते पिकं बदलण्याची गरज आहे, जेणेकरून आपण या नवीन पिकापासून नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांपासून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकतो। याच विषयाबद्दल आजचा व्हिडिओ आपला आहे। या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत की जिरेनियम शेती, जी की विदेशी शेती आहे, विदेशी पिकाची शेती आहे, जे की जिरेनियम हे जे विदेशी पीक आहे त्याची शेती आपण कशा प्रकारे करू शकतो आणि यापासून जे मिळणारं उत्पन्न कशा प्रकारे आपल्याला उत्पन्न मिळू शकते। या शेतीच्या म्हणजे या पिकाच्या लागवडीसाठी आपल्याला कशा प्रकारची जमीन लागते, पाण्याचे व्यवस्थापन कोणत्या प्रकारे करावे लागते, पारंपरिक पिकापेक्षा या पिकाचे उत्पन्न आपल्याला किती प्रमाणात मिळू शकते, या पिकाचे बाजारातील भाव काय आहेत, याची बाजारपेठ कशा प्रकारे असते आणि या पिकाचं जे उत्पन्न आहे ते किती प्रमाणात आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। मित्रांनो, जिरेनियम शेतीपासून आपण वर्षाकाठी लाखोचे उत्पन्न मिळवू शकतो। तर काय आहे पद्धत या जिरेनियम शेती, नेमकी जिरेनियम शेती म्हणजे काय आहे आपण जाणून घेऊया। मित्रांनो, जिरेनियम ही एक सुगंधित वनस्पती आहे या वनस्पतीमध्ये सुगंधित संयुगे आढळतात। या वनस्पतीमध्ये जे सुगंधित संयुगे आढळतात ते पूर्ण वनस्पतीच्या भागामध्ये आढळतात, जसे की मूळ, पान, फूल, फळ, पाला इत्यादी। जिरेनियम ही वनस्पती सुगंधित क्षेत्रामध्ये आढळते। या वनस्पतीपासून जे तेल तयार होते त्याचा वापर औषधी, कॉस्मेटिक, साबण आणि डिटर्जंट पावडरमध्ये केला जातो। गेल्या 30 ते 35 वर्षापासून जागतिक बाजारपेठेत या तेलाची मागणी प्रचंड प्रमाणात आहे आणि या प्रचंड मागणीमुळे या तेलाला प्रचंड चांगल्या प्रकारचा भाव मिळतो। काय आहे जिरेनियम लागवडीचे तंत्र? जिरेनियम ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे। लागवडीसाठी मध्यम प्रतीची जमिनीवर आणि माळरानावरही या वनस्पतीचं पीक आपण घेऊ शकतो। म्हणजे जिथे ट्रॅक्टरने नांगरता येईल अशाच कोणत्याही जमिनीवर जिरेनियम पीक घेता येतं। सर्वसाधारण 20°C ते 34°C तापमानामध्ये हे पीक चांगलं येतं। 20°C कमी किंवा 34°C पेक्षा जास्त तापमानात या पिकाची वाढ खुंटते व पाहिजे तसे उत्पन्न आपण यामधून मिळवू शकत नाहीत। पिकासाठी आर्द्रता जी लागते, म्हणजे जे पिकासाठी मॉइश्चर लागते ते 75 ते 80% एवढं लागते। करताना शेतीची योग्य प्रकारे नांगरणी व मशागत घेणे खूप गरजेचे असते, कारण 3 वर्षे हे पीक शेतात राहते। एकदा लावलेले पीक आपण 3 वर्षापर्यंत त्यापासून उत्पन्न घेऊ शकतो। मशागत केल्यानंतर बेड व्यवस्थित तयार करून घ्यावेत, त्यावर ठिबक टाकावे आणि 4 बाय 1.5 फुटावर याची लागवड करावी। या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान 3 वर्षे उत्पादन मिळते। 1 एकरामध्ये 10,000 रोपे लागतात। या वनस्पतीची लागवड करण्यासाठी आपल्याला 1 एकरासाठी 10,000 रोपे लागतात। लागवडीनंतर पहिल्यांदा हे पीक 4 महिन्यानंतर कापणीला येते व त्यानंतर प्रत्येक 3 महिन्याला कापणीला येते। लागवड केल्यानंतर पहिल्या 4 महिन्यानंतर या पिकाची कापणी येते आणि त्यानंतर प्रत्येकी 3 महिन्यानंतर आपण या पिकाची कापणी करू शकतो। अशा प्रकारे 1 वर्षात 3 वेळा कापणीला या पिकासाठी आपल्याला एकरीला सुरुवातीला 1 एकरसाठी 70,000 ते 80,000 रुपये खर्च येतो। इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये 75% खर्च कमी येतो। म्हणजेच या पिकाची जी फवारणी आणि खताचा खर्च आहे तो खर्च आपल्या पारंपरिक पिकाच्या खत व फवारणीसाठी जो खर्च त्यापेक्षा 75% कमी आहे। सुरुवातीला 1 एकरसाठी आपल्याला 70,000 ते 80,000 खर्च येतो, त्यानंतर उरलेल्या 2 वर्षामध्ये आपल्याला एवढा खर्च येत नाही। 1 एकरात 30 ते 40 किलो ऑइल वर्षाला मिळू शकते। म्हणजेच या वनस्पतीचे उत्पादन आपल्याला 1 वर्षामध्ये 30 ते 40 किलो प्रति एकरमध्ये आपल्याला मिळू शकते। 1 लिटर ऑइलला किंमत जागेवर जी किंमत आहे ती आहे 12,000 ते 12,500 रुपये। मित्रांनो, 1 लिटर ऑइलची किंमत जागेवर आहे 12 ते 12,500 रुपये। 1 एकरमध्ये
1 एकरामध्ये 1 वर्षात 4 ते 5 लाखाचं ऑइल आपण या वनस्पतीपासून मिळवू शकतो. एकरी उत्पादन जर आपण घेतलं तर 4 ते 5 लाखाचं एकरी उत्पादन वर्षाअखेरीस आपण या वनस्पतीपासून मिळवू शकतो. या वनस्पतीचा उपयोग जर पाहिला आपण तर जिरेनियम तेलापासून अनेक सुगंधी पदार्थ बनवले जातात, जसे की औषधी, कॉस्मेटिक, साबण आणि डिटर्जंट, शॅम्पू, सेंट, अगरबत्ती पावडर अशा प्रकारच्या अनेक वस्तूंमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या वस्तूंना बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे व कापणीनंतर उरलेल्या पालापाचोळ्यापासून सुद्धा खत निर्मिती किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारे याचा वापर करू शकतो. पारंपरिक पिकापेक्षा दुप्पट उत्पन्न ही वनस्पती आपल्याला नक्कीच देऊ शकते. आपल्या पारंपरिक पिकापेक्षा हे पीक दुप्पट नफा देणारे आहे. या वनस्पतीवर फारसे कीड रोग येत नाहीत, त्यामुळे खर्च कमी आहे आणि उत्पन्न जास्त आहे. कोणतीही जनावर याचा पाला खात नाही. या पिकाला जास्त फवारणीची गरज नसते. निरोगी आणि 100% उत्पन्न देणारे हे पीक आहे. तसेच जिरेनियम वनस्पतीच्या तेलाला शाश्वत बाजारपेठेत चांगली मागणी आहे. बाजारामध्ये या पिकाला हमीभाव देखील मिळतो. त्याची भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या वनस्पतीची भारतात तेलाची मागणी दर वर्षाला 200 ते 300 टन आहे. पण सद्यस्थितीला भारतामध्ये या वनस्पतीची वर्षाकाठी जी उत्पन्न होते ते 10 ते 20 टन आहे. यामुळे आणि अशा सुगंधी वनस्पती औषधीची लागवड करणे अधिक फायदेशीर ठरेल. अशा या औषधी वनस्पतीची भारतात लाखो एकर शेती जरी केली तरी ती कमीच पडू शकते. घ्यावयाची काळजी. जिरेनियम या पिकाच्या फांद्याची तोडणी करून त्यापासून तेल बनवले जाते. ज्या भागात जास्त पाऊस पडतो ते फक्त या पिकाला पावसाळ्यात जास्त काळजी घ्यावयाची गरज आहे. ज्या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे आणि पाऊस जास्त पडतो त्याच भागामध्ये या पिकाची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण जास्त पावसामुळे पिकाच्या खालच्या भागातील फांद्या खराब होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात या पिकाची काळजी घेणे गरजेचे असते. उर्वरित ऋतूंमध्ये या पिकावर काहीही परिणाम घडत नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करा, या व्हिडिओवर कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले तर येणारे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाईल. मित्रांनो, नक्कीच आपल्याला पारंपरिक शेती सोडून वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीकडे वळणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण आपल्या शेतीमधून मिळणारे जे उत्पन्न आहे ते वाढवू शकू आणि आपल्या शेतीची जी झालेली दुरावस्था आहे ती आपल्याला व्यवस्थित करण्यास मदत होईल. मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.